राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही 20 वर्षांनंतर एकत्र येत असून त्यांचा विजयी मेळावा शनिवारी वरळी येथे पार पडणार आहे। राज्य सरकारने त्रिभाषा धोरण रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे। याआधी या मुद्द्यावर ठाकरे बंधूंनी मोर्चाची हाक दिली होती व सरकारच्या निर्णयानंतर त्यांनी मेळाव्याचे रूप दिले। सुरुवातीला महाविकास आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेतेही सहभागी होणार होते, मात्र अंतिम क्षणी त्यांनी अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला। शरद पवार व काँग्रेसने जाणीवपूर्वक मेळाव्याला दूर राहणे पसंत केले। यामागे हेतू एकच, या ऐतिहासिक क्षणाचा संपूर्ण फोकस ठाकरे बंधूंवर राहावा। शरद पवार यांच्यासाठी हा क्षण उपस्थित राहण्यासारखा असला तरी त्यांनी काही नियोजित कार्यक्रमाचे कारण देत स्वतःला बाजूला ठेवले। त्यामुळे या मेळाव्याचा मुख्य केंद्रबिंदू ठाकरेंना ठेवून एकजूट व नव्या राजकीय समीकरणांची नांदी याच माध्यमातून घडवण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट होते। या संदर्भातील घडामोडींसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।